जमिनीच्या पट्ट्यासह इतर मागण्यांसाठी अन्नत्याग आमरण उपोषण. उपोषणाचा आजचा 4था दिवस. जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन तालुक्यातील विविध संघटनेतील सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समिती स्थापन करून आज दिनांक 7 डिसेंबर रोजी गुरुवारपासून अन्नत्याग आमरण उपोषणाला बसले. उपोषणकर्ते सुग्रीव अर्जुनराव गोतावळे, सुदाम रामराव राठोड, लक्ष्मण मंगाम, शब्बीर जहागीरदार, मुकेश चव्हाण, बालाजी भुत्ते पाटील, दयानंद राठोड, विनोद पवार, प्रेम चव्हाण, विजय गोतावळे हे 10 जण उपोषणाला बसले. प्रमुख मागण्या: जिवती तालुक्यातील जमिनीची संयुक्त मोजणी करून 3 पिढ्यांची अट रद्द करून जमिनीवर ताबा असलेला अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना तात्काळ जमिनीचे पट्टे देण्यात यावे व गायरान जमिनीचा ताबा कायम करण्यात यावा. जिवती तालुक्यातील 7/12 फेरफार करणे व वारसा नोंदी तात्काळ करण्यात यावे. यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत संगणक परिचालक यांना सुधारित आकृती बंधात येऊन किमान वेतन देण्यात यावे. जातीचे दाखले सर्व जातींना देण्यात यावे व गृह चौकशीनुसार जात वैधता प्रमाणपत्र त्याच स्वजिल्ह्यात देण्यात यावे. जिवती तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये कर्मचारी पदभरती करून रुग्णालय तात्काळ सुरू ठेवण्यात यावे व तालुक्यातील सर्व उपकेंद्रातील कर्मचारी नियुक्ती तात्काळ करण्यात यावी. जिवती नगरपंचायत येथील मंजूर असलेल्या 664 घरकुलांना बांधकाम करण्याची परवानगी वन विभागाकडून तात्काळ देण्यात यावी. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी व सरसकट पीक विमा देण्यात यावा. केंद्र शासनाने तात्काळ स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी. स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय सरकारने तात्काळ मागे घेण्यात यावे व रिडिंगनुसार बिल देण्यात यावे. तसेच डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन तात्काळ देण्यात यावे. जिवती तालुक्यातील सर्वच कंपनीचे मोबाईल टॉवर तात्काळ सुरू करण्यात यावे. आदिवासी बांधवांचे वन हक्कांचे पट्टे फेरफार करून 7/12 देण्यात यावा. कुंभेझरी येथील मंजूर असलेला नवीन 11 kV फिडरचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. जिवती येथील नगरपंचायतमध्ये अग्निशमन कर्मचाऱ्यांची पदभरती तात्काळ मंजूर करण्यात यावी. जिवती येथे बस स्थानक तात्काळ मंजूर करा अशा या विविध मागण्यांना घेऊन उपोषणाला बसले असून शासनाने तात्काळ या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करून द्याव्यात. यांना सुद्धा लढण्याची ताकद आपल्यापासून नक्कीच मिळेल. मित्रांनो, आज आपण बघतो आहे, आजचा हा 3रा दिवस आहे. शासनाचा कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेला नाही. सत्ताधारी पक्षाचा कोणताही आमदार, खासदार असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, जो कोणी कार्यकर्ता असेल तो या ठिकाणी पोहोचला नाही. कारण त्यांना फक्त आपल्या मतांवर डोळा मारायचा आहे. मित्रांनो, म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना जो कोणी सहकार्य करणार नाही, आपल्या ज्वलंत आणि जिवंत प्रश्नाला जो कोणी वाचा फोडण्यासाठी जो कोणी या ठिकाणी प्रयत्न करेल, त्यांची जर कोणी दखल घेत नसेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी सुद्धा या हरामखोरांना ताकद दाखवल्याशिवाय आणि यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आपण गप्प बसू नये, हा माझा या ठिकाणी सर्वांना सांगणं आहे. मित्रांनो, यांची काय गरज आहे? सर्वांना सगळ्यांचा परिवार आहे, त्यामुळे या ठिकाणी लढायची यांना काय गरज आहे? परंतु आपण आज बघतो, अनेकांना शेती आहे परंतु शेतीचा मालकी हक्क नाही. कोणाला किती रुपये भेटतात, कोणाला कशाची नुकसान भरपाई भेटते, परंतु या ठिकाणी अनेक असे जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी आहेत, त्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी कुठलीही भेटत नाही. त्यामुळं सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी सत्ताधारी लोक आहेत, शासनाचे जे कोणी प्रतिनिधी आहेत, आजच्या या आंदोलनाचा 3रा दिवस आहे. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, खास करून युवकांना सांगू इच्छितो की या जगामध्ये, या देशामध्ये जर कोणी क्रांती घडवली असेल तर ती युवकांनी घडवलेली आहे. आज आपण एक उदाहरण छोटस बघायचं झालं तर तेलंगणा राज्य काही वर्षा अगोदर झालं. त्या तेलंगणा राज्य मिळवण्यामध्ये सर्वात जास्त जर कोणाचा त्याच्यामध्ये सहभाग असेल तर ते विद्यार्थ्यांचा आहे. उस्मानिया युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले. मित्रांनो, त्यांना राज्य वेगळं करावं लागलं. परंतु आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तिथील विद्यार्थी जर तिथं राज्य वेगळं घेत असेल तर आपण सर्वांनी रस्त्यावर उतरून आपण काय जमिनीचा 7/12 घेऊ शकत नाही का? हा एवढा विचार आपण करायला पाहिजे. मित्रांनो, म्हणून येथील आमदार असतील, येथील खासदार असतील, येथील पालकमंत्री असेल, विरोधी पक्षनेता असेल, जो कोणी पक्षाचा माणूस असेल, त्या सर्वांना आमचं या जिवती तालुक्याच्या भूमिहीन शेतकऱ्यांकडून सांगणं आहे. आज आपल्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आमचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार त्या ठिकाणी, आम्हाला अधिकार आहे त्यांना सांगण्याचा. त्यांच्या जिल्ह्यामध्ये, त्यांचा जो गृह जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये एवढा मोठा आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाची दखल त्यांनी त्या विधान भवनामध्ये घ्यायला पाहिजे.
त्याचप्रमाणे आमचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार आहेत. तुमच्या जिल्ह्याचा हा प्रश्न आहे. मी तर खरं सांगतो, जर या लोकांना जर लाज वाटत असेल की आपल्या जिल्ह्यामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आंदोलन होत असेल तर यांनी तर खरं तर राजीनामा द्यायला पाहिजे. कारण आज आपण बघतो मित्रांनो, अनेक अशा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एखाद्या मोठ्या नेत्याला असं वाटतं की बा आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या मतदारसंघामध्ये चुकीचे काम किंवा एखाद्या माणसाला संघर्ष करावा लागणार नाही अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु आज आमचा तालुका अनेक वर्षापासून संघर्ष करत आहे. हा संघर्ष आपल्या जीवन मरणाचा संघर्ष आहे मित्रांनो. त्यामुळं आज हा तिसरा दिवस आहे. सर, तुम्हाला सांगू इच्छितो, येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये जर आपल्या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर या तालुक्यामध्ये जो कोणी प्रतिनिधी असेल, जो कोणी शासकीय अधिकारी असेल आणि तो इथं येऊन जर आपल्या या आंदोलनाची दखल घेत नसेल तर त्यांची सुद्धा जागा आपण त्यांना 100% या ठिकाणी दाखवू. आणि मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो, तालुक्याच्या लोकांना वाटतं की पट्टे मिळाले पाहिजे. पट्टे काय घरी बसून मिळणार आहेत का? हे जे लोक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना जोपर्यंत आपण पाठिंबा देणार नाही, जोपर्यंत आपण जास्तीत जास्त लोक रस्त्यावर उतरणार नाही, तोपर्यंत आपल्याला पट्टे मिळणार नाही. म्हणून या तालुक्याच्या मी सर्व जातीय, सर्व पक्षीय, सर्व समाजाच्या लोकांना माझी सांगणं आहे, माझं कळकळीची विनंती आहे की आपण जोपर्यंत या ठिकाणी येत नाही, आपण जोपर्यंत आपल्याला गरज आहे असं आपण भासवत नाही, जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी लोक आपल्या जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे सगळं कार्यक्रम आपल्याला व्यवस्थित होईल असं वाटत नाही मित्रांनो. म्हणून मी सावंत सर आणि जे या ठिकाणी ज्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आलेत त्यांचे सुद्धा मनापासून मी आभार मानतो की जोपर्यंत या ठिकाणी या देशाचा, या जगाचा आणि या महाराष्ट्राचा युवा जागा होत नाही तोपर्यंत क्रांती होणे शक्य नाही. म्हणून मी पुन्हा एकच विनंती करतो की या तालुक्यामधल्या जे काही समाजाचे लोक असतील, जे काही पक्षाचे लोक असतील, मला तर खास करून इथल्या या तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सांगणं आहे की तुमचे चांगले संबंध आहेत सत्ताधारी पक्षासोबत. काँग्रेसच्या लोकांना सुद्धा सांगला आहे, तुमचा इथला आमदार आहे विजयभाऊ वडेट्टीवार, तिथले विरोधी पक्षनेते आहेत, तुम्ही त्यांच्या भेटीगाठी घ्या आणि त्यांना या जीवतीच्या भूमीवर उतरवा आणि आपल्या आंदोलनाची दखल घ्यायला त्यांना सांगा. जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही, मला त्या लोकांना सुद्धा सांगायचं आहे, जे कोणी या जीवती तालुक्याचे या राजकीय पक्षाचे नेते असतील त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे, तुम्ही या ठिकाणी त्या लोकांना उतरवा आणि आपल्या लोकांच्या आंदोलनाची दखल घ्यायला सांगा. नाही तर येणारा 2024 तुमची वाट बघत आहे आणि तुमची वाट लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. असून सुद्धा फॉरेस्टच्या NOC शिवाय इथं बांधता येणार नाही असे ही जाचक अट लावून या ठिकाणी आम्हाला या नगरपंचायतली सर्व जनतेला घरकुलपासून वंचित ठेवत आहे. या गोष्टीचं सुद्धा या ठिकाणी या जनतेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. बंधूंनो, हे जो आंदोलन आहे हे काही आमच्या 10 शेतकरी पुत्रांच्या स्वतःचं नाही, कारण ही जनहिताची मागणी आहे. याच्यासाठी आम्ही सर्व भविष्याचा विचार करून, विचार विनिमय करून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. संपूर्ण जीवती तालुक्यातील तमाम शेतकरी मायबापांना, युवक मित्रांना, सर्वांना आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण या आंदोलनाला सर्वांनी तनमन धनाने सहकार्य केलं पाहिजे. कारण अन्नत्याग आमरण उपोषण म्हणजे ही शेवटची भूमिका असते लोकशाही मार्गाने लढण्याची. आम्ही विचार केला की बाबा सतत आम्ही 60-65 वर्ष वाट बघितली. प्रत्येकाचं म्हणणं होतं की ह्या ठोकाचं पाऊल तुम्ही उचलू नका, कारण आम्ही वाट बघता बघता आमच्या 2 पिढ्या गारद झाल्या. आता तिसरी सुद्धा पिढी गारद होण्याच्या मार्गावर आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही सर्व शेतकरी पुत्र या ठिकाणी 10च्या 10 या ठिकाणी बसलेलो आहोत. म्हणून आपण आता तिसऱ्या दिवसापर्यंत या अन्नत्याग आमरण उपोषणाची कोणी दखल शासनाने प्रशासनाने घेतलेली नाही, कारण आतापर्यंत सुद्धा हे प्रशासन आणि शासन झोपेत आहे. यांना जागा करण्यासाठी आता प्रत्येक तळागाळातून शेतकरी मायबाप आणि युवक मित्रांनी सामोर येण्याची गरज आहे. जिथपर्यंत तुम्ही आणि आम्ही सामोर येणार नाही, आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी लढा देणार नाही, तिथपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री, विरोधी पक्षनेते,
किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांची ही प्रथम जबाबदारी आहे की आपल्या या राज्यामध्ये या तेलंगणा बॉर्डरवरचा जो जिवती तालुका आहे या तालुक्यामध्ये अशी हजारोच्या पटीने अशी संख्या या ठिकाणी समस्या आहे. हे जिवती तालुका एक समस्येचं माहेरघर बनलेलं आहे. म्हणून या ठिकाणी शासनाला आमची एकच नम्र विनंती आहे की आपण या उपोषणकर्त्याचं मागण्या आणि तमाम या शेतकरी मायबाबाच्या मागण्यांना प्रत्यक्षपणे भेट देऊन यांच्या मागण्या ऐकून आपण सर्व या मागण्या पूर्ण तात्काळ कराव्यात हीच आमची विनंती आहे. आपण जेवढे बी या मंडपामध्ये सर्व या आंदोलन स्थळी येऊन जेवढे बी बसले आहे सर्वांना माझी विनंती आहे, आपण प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये जात असताना प्रत्येकाने जाऊन सांगायचं आहे की बाबा ही शेवटची लढाई आहे. आपण जर आता जर ही लढाई हारलो तर भविष्यामध्ये कोणीही एवढा व्यापक स्वरूपाचं आंदोलन उभा कोणी करणार नाही, एवढी टोकाची भूमिका कोणी घेणार नाही. कारण या ठिकाणी आपल्या संविधानाच्या अधिकाराप्रमाणे आपल्याला हे आंदोलन करून सर्व मागण्या मान्य करता येते. हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं या संविधानाचा अधिकार आहे, हे कुठेतरी आपण विसरता कामा नये. म्हणून आपण प्रत्येक जण या ठिकाणी या आंदोलनाच्या स्थळी यावं, सर्वांनी सहभाग घ्यावं. आताच मागच्या काही दिवसामध्ये आम्ही सर्व शिष्टमंडळ जाऊन आपल्या महाराष्ट्र विधिमंडळाचे विरोधी नेते आदरणीय वडेट्टीवार साहेब यांची सुद्धा भेट घेतली. त्यांना सुद्धा आम्ही निवेदन सादर केलेलं आहे. त्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह आमच्यासोबत हितगुज केलेली आहे की आपला जो जिवती तालुक्याचा जमीन पट्ट्याचा जो विषय आहे ते आम्ही विधिमंडळाच्या पटलावर ठेवू, याच्यामध्ये रितसर चर्चा करू आणि शासनाला हे जमीन पट्टा देण्यासाठी भाग पाडू असा हा विजूभाऊने शब्द दिलेला आहे. आता आपल्याला हेच बघायचं आहे की त्यांच्या बोलामध्ये किती दम आहे, ते करून दाखवतात का. आमची आशा आहे विजूभाऊ स्वतः या ठिकाणी यावं आणि राज्याचे मुख्यमंत्री साहेब सुद्धा या ठिकाणी यावं. कारण मुख्यमंत्री साहेब हे अतिशय प्रेमळ वृत्तीचे आहेत. मी ज्यावेळेस ते गृहनिर्माण मंत्री होते, नगर विकास मंत्री, त्यावेळेस मी वरोड्यामध्ये त्यांना स्वतः भेटून सुद्धा मी निवेदन सादर केलेलं आहे. त्याच्यानंतर आताचे पालकमंत्री मुनगंटीवार साहेब यांना सुद्धा या जमीन पट्ट्या संदर्भामध्ये आपण निवेदन सादर केलेलंच आहे. वडेट्टीवार साहेबांना सुद्धा यापूर्वी जवळपास 4 ते 5 वेळेस आपण हा निवेदन सादर केलेलं आहे. म्हणून आपण आता जनता शांत न बसता प्रत्येक गावागावातून पेटून उठण्याची ही खरी वेळ आलेली आहे. कारण ही लढाई फक्त कोणत्या जाती धर्माची नसून, कोणत्या पक्षपातीची नसून, ही फक्त आणि फक्त या जिवती तालुक्यातील तमाम कष्टकरी आणि या शेतकरी मायबापाच्या हिताची ही लढाई आहे. ही जर लढाईचं सर्वांना जर ठरवलं तर येणाऱ्या काही दिवसामध्ये ही लढाई हा 70-65 वर्षाचं दुखणं या ठिकाणी समाप्त होऊ शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये या बळीराजाचं राज्य येऊ शकते. याच्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी वर्ग आणि युवक मित्र सर्व या ठिकाणी आलेले आहे. जास्त न बोलता तुमच्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि इथून पुढे याच्यानंतर आपले मुंडे सर मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.